हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललो? हां, कुठे चाललो आहे? कायाकीला. काय कोणतं कायाकी आहे? विराज. हां, विराज काया. सो तिथे आम्ही चाललेलो आहे. आणि आता आपण ना 50 किलोमीटर आहे. आता जिथून जातो आहे तिथून आपल्याला अजून 1 तास लागणार आहे तिथे पोचायला. आणि येस, आता आम्ही लवकर निघालो आहे. म्हणजे आम्हाला बोलतात ना, सनसेटच्या अगोदर तरी आम्ही पोचायला हवं, म्हणजे आम्हाला तो अनुभव घेता येईल. सो मी तो व्हिडिओ शेअर करेन तुमच्याबरोबर. खूप मस्त मजा येणार आहे, कारण आम्ही दोघंच आहे. लावण्या येत नव्हती, तिला खूप आम्ही प्रयत्न केला आणि शेवटी दोघांनाच निघायला लागलं. चल म्हटलं आपण एक्सपिरियन्स घेऊया, दोघं जण जावे. तिला यायचं नाही तर काय करू शकत नाही आपण. तर चला, आता आपण ऑन द वे आहे आणि मला रूट सांगायचं नाही. हो, सगळे लोक फिरतात त्यामुळे बाकडे रिस्क नाही ना? काय रिस्क नाही ना? काही नाही, काही मोरगी बसली मुळात ना बोट पडायची म्हणजे पलटायचीच नाही. आपण ऐकतो, पण ही बोट मुळात पलटायची ना. हो, चप्पल काढा, इकडेच काढा. आई जॅकेट एकदम मागे टेका, म्हणजे पाय दुखणार नाही. फुल केरला व्ह्यू. हे बघा, केरला व्ह्यू. अरे त्याला आपलं फिरायचं आहे, तुम्ही तसेच थांबलाय. बघितलं? आणि स्वतःला काम करायचं लागलं की तुम्ही हळूहळू करताय. हां, आतमध्ये गर्दी झाली, आपण इथेच करूया. हां, गर्दी झाली आहे, आपण इकडे बाहेरच्या मध्ये. केरलाचा फील येणार. कोकण भारी आहे, केरलापर्यंत जायला नको. वा, आता तुमचा जोर लागला, एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला आता. अरे अरे, आता काय करणार, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा होता ना. जर तुम्हाला समजा एकाला कोणाला या बोटीवरनं फिरवायचं झालं तर तुम्ही कोणाबरोबर याल? कोण म्हणजे ज्याच्यावर तुम्ही 1 तास स्पेंड करू शकता? काय काठी लागणं म्हटलं, छोटी काठी लागणं. मग हे बघा, हे असं होतं. हे लाईव्ह जॅकेट नसतं तर तुमच्या बायकोची. अच्छा, मी तुम्हाला काय विचारलं, जर तुम्हाला 1 तास फिरायचं झालं या बोटीमधून, एक असा पर्सन ज्याच्याबरोबर तुम्ही
फिरू शकतात, एन्जॉय करू शकतात, बोलू शकतात, तो पर्सन कोण? नावाडी. नावाडी का? का? कारण मी आराम करतो. मला केव्हापासून जायचं होते खवणे कायाकला आणि ते मी गेली आणि माझा अनुभव मी शॉर्टकटमध्ये सांगते. हे कायाक ही सिंधुदुर्गमध्ये पहिल्यांदाच आहे. जर तुम्हाला हा प्लेस एन्जॉय करायचा असेल, निसर्ग डोळ्यात साठवून घ्यायचा असेल तर एक कॅप्टन जरूर तुमच्या बरोबर ठेवा, जेणेकरून तुम्ही निवांत कांदळवन बोटची सफारी करा. पावसाळ्यात तर छानपैकी मस्त छोटे छोटे धबधबे बघायला भेटेल. हा बीच खूप शांत आहे आणि गर्दीचा प्लेस नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुपारी कायाकी करून संध्याकाळी तुम्ही तुमचा मी टाईम हा बीचवर स्पेंड करू शकाल. आणि आम्ही 45 मिनिट आम्ही कायाकी केल्यानंतर आम्ही बीचवर टाईम स्पेंड करा आणि तिथे छोटे छोटे शॉप होते, तिथे नाश्ता पण केला आम्ही. तर खूप मजा आली. मी भरपूर व्हिडिओ फोटो काढले पण त्यांचे हात दुखायला आले, म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही एकतरी कॅप्टन तुमच्याबरोबर ठेवा. आणि जो कोण प्लॅन करत असेल किंवा पुढची जाण्याचा प्लॅन करत असेल तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा. ओ पॅडल मारा फास्ट. तुमने कसा फास्ट मारतास तसा पॅडल मारा फास्ट. इकडे बघ जरा. बाईकवरनं पण येऊ शकतो. ते पण अर्ली मॉर्निंग दुपारी पण येऊ शकतो, म्हणजे आतमध्ये तिकडे जायला मजा आहे. कळालं? मॉर्निंग अर्ली नाही दुपारचं यायचं, बोटिंग करायची, मग आंघोळीला पण वेळ भेटणार. हा हे बरोबर आहे. बघा तो हॉटेल आहे ना जस्ट चिल म्हणून आहे आणि यांचा ॲड्रेस गावडे ब्रदर प्लाझा, पेडणेकरवाडी, मानगाव, कुडाळ. जस्ट चिल, मस्त ॲम्बियन्स. हॉटेल छान आहे. तुम्हाला जास्त मी दाखवतो व्ह्यू, कारण काय ह्याची जेवढी मेमरी क्लिअरिटी नाही मोबाईलचं, मला लास्ट दाखवतो.